तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आज वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचले। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मवियाकडून अटकेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात आली आणि आता यापुढची रणनीती ठरवण्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतंय। तर मलिकांच्या अटकेनंतर गाठीभेटींना वेग आलेला आहे, राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। मविया सरकारकडनं अनेक बैठका सुरू आहेत। त्यातच आज राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरला पोहोचलेले असून शरद पवार यांची भेट घेऊन तर या पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे यावर ते चर्चा करणार असल्याचं समजतंय। तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केले तर औरंगाबादमध्ये मवियानं आंदोलन केलेलं असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। औरंगाबादमध्ये भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मलिकांच्या अटकेचा निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली। तर मुंबई चेंबूर पाठोपाठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात आंदोलन सुरू केलं। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले असून मलिकांच्या अटकेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली आहेत। मुंबई तसंच राज्यातल्या विविध ठिकाणी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलेली आहेत। कोल्हापुरात देखील आंदोलन झालेलं आहे। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले असून काल शांततेत आंदोलन पार पडलं। आज मात्र जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो बदललेला आहे। आक्रमकपणे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि राज्यातल्या या सगळ्या घडामोडीनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आज वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।